नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललोय एका ठिकाणी नाश्त्याला. सो फायनली आम्ही पोचलो ऑफिसला. ऑफिसमध्ये बॅग ठेवल्यानंतर आम्ही निघालो नाश्ता करण्यासाठी भायखळ्याला. भायखळ्याला एक नाश्ता हाऊस आहे, तो आम्ही सगळे मित्र मिळून निघालो नाश्ता करण्यासाठी. आता आम्ही पोचलो चिंचपोकळी स्टेशनवर. चिंचपोकळी स्टेशनवरून आम्ही निघालो आहे. आता भायखळ्याची ट्रेन बघतोय. ट्रेन आल्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो. तर ॲज युज्युअल ऑफिसची वेळ होती, मॉर्निंगची वेळ होती, सो गर्दी फार होती. आणि त्यानंतर आम्ही पोचलो भायखळा स्टेशनवर. भायखळा स्टेशनवर पोचल्यानंतर अगदीच भायखळा रेल्वे स्टेशनपासून एक हॉटेल आहे ग्लोरिया. या ग्लोरिया हॉटेलला आम्ही नाश्ता करायला गेलो होतो. तर तिथे एक स्पेशल डिश भेटते, म्हणजे मटन खिमा भेटतो. सो फायनली आमची डिश इथे आलेली आहे. तर आता बघू, आम्ही सगळ्यांसाठी मटन खिमा मागवलेला आहे. मटन खिमा, पाव अँड ऑमलेट. आता बघू आता ह्याची टेस्ट कशी लागते. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा.